नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांना नेहमी प्रश्न पडतो किंवा नेहमी प्रश्न पडत असेल, की हे तुम्ही बातम्यांमध्ये ऐकता, भारताच्या मान्सूनवरती एल निनोचा प्रभाव पडतोय. भारताच्या मान्सूनवरती ला निनोचा प्रभाव पडतोय. एल निनो आला की भारतामध्ये पाऊस कमी पडतोय. ला निनो आला की भारतामध्ये पाऊस जास्त पडतोय. या सर्व गोष्टी नक्की काय आहेत? हे तुम्हाला ग्रामीण जनतेपर्यंत किंवा सर्वसामान्य लोकांपर्यंत आता एम-पी-एस-सी करणाऱ्या किंवा डिग्री लेव्हलच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते अभ्यास करतायत, त्यावेळेस त्यांना त्या कन्सेप्ट क्लिअर होतात किंवा त्यांच्याही कन्सेप्ट क्लिअर नाही होत, की नक्की एल निनो काय आहे. पण सर्वसामान्य लोकांना समजत नाही, की एल निनो आणि ला निनो तयार कसा होतो, कुठे तयार होतो, त्याचा परिणाम काय पडतो, हे सर्व काही आपण इन डिटेलमध्ये आज बघणार आहात. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे अस्सल बात यामध्ये. तर आपल्याला एल निनो बघण्याच्या पूर्वी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपली पृथ्वी हा आपला पृथ्वीचा नकाशा आहे. ग्लोब गोल असतो. आपला पृथ्वीचा नकाशा चपट्या नकाशावर काढल्यानंतर तो असा दिसतो, बरोबर? पण तुम्ही नकाशामध्ये बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल, की पॅसिफिक महासागर हा 2 दिशांना दाखवला जातो. एक पूर्वेकडे पूर्व पॅसिफिक आणि एक पश्चिम पॅसिफिक. पण पॅसिफिक महासागर असा 2 भागात आहे का? नाही. ग्लोब जर नीट बघितला तर पॅसिफिक महासागर हा एकच आहे. साधारणतः 30% जास्त जगाचा भाग हा पॅसिफिक महासागर काय करतो? कव्हर करत असतो. तर या पॅसिफिक महासागराच्या एका बाजूला आहे हे आशिया खंड, एका बाजूला आहे खाली दक्षिणेला ऑस्ट्रेलिया खंड, एका बाजूला आहे उत्तर अमेरिका खंड आणि त्याच्या खाली आहे दक्षिण अमेरिका खंड. म्हणजे एवढा भाग जो आहे तो पॅसिफिक ओशियन किंवा प्रशांत महासागर कव्हर करत असतो आणि एवढा मोठा भाग असल्या कारणानेच जगाच्या मान्सूनवरती हा महासागर खूप मोठा प्रभाव पाडतो. म्हणूनच एल निनो असेल, ना निनो असेल किंवा सामान्य कंडिशनमध्ये मान्सून कसा असेल हे सर्व ठरवण्याचं काम करतो पॅसिफिक महासागर म्हणजेच प्रशांत महासागर. आता 3 कंडिशन लक्षात ठेवूया आपण. एक सामान्य परिस्थितीमध्ये मान्सून कसा असतो? एक एल निनो असताना मान्सून कसा असतो? आणि तिसरी कंडिशन ला निनो असताना मान्सून कसा असतो? तर नॉर्मली बघा, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण घरी अंघोळीला पाणी गरम करत असतो, पाणी गरम करत असताना एक नियम आहे. पाणी गरम झाल्यानंतर खाली बुडातलं पाणी गरम झाल्यानंतर ते पातेलीच्या वरच्या भागात येतं कारण गरम पाणी वजनाने हलकं असतं आणि जड पाणी थंड थंड पाणी हे जड असल्या कारणाने ते खाली जातं. सेम हा नियम पॅसिफिक महासागरामध्ये किंवा जगातल्या कुठल्याही महासागरामध्ये होतो. तुम्हाला माहिती आहे, सूर्याची किरणे ज्यावेळेस पॅसिफिक महासागराच्या पाण्यावरती पडतात, त्यावेळेस ती सूर्याची किरणे जास्तीत जास्त 200 मीटरपर्यंत आत डीप जाऊ शकतात. म्हणजे हे महासागराचं पाणी, समुद्राचं पाणी हे 200 मीटरपर्यंतच गरम होऊ शकतं आणि हे गरम झालेलं पाणी वरती येतं, थंड पाणी खाली येतं. इथपर्यंत तुम्हाला समजलं? आता महासागर गरम झालाय. हे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके. आता पुढे बघा. आपली पृथ्वी आपली पृथ्वीची दिशा फिरण्याची कशी आहे? आपल्या पृथ्वीच्या फिरण्याची दिशा ही पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही सायकलवरती, मोटारसायकलवरती प्रवास करत असताना जर तुम्ही उत्तरेकडे चालला आणि तुमच्या अंगावरती मफलर असेल, गमजा असेल किंवा रुमाल असेल, तर तो काय करतो? तुम्ही उत्तरेकडे जाताना तो मफलर पाठीमागे येतो, म्हणजे उलट्या दिशेने. बरोबर? सेम कंडिशनमध्ये ज्यावेळेस पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे, पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी फिरत आहे, त्यावेळेस वाऱ्याची दिशा मात्र उलटी होणार आहे, पृथ्वी फिरत असल्या कारणाने. म्हणून पृथ्वी फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि वारे मात्र पृथ्वीवर तयार होतात पूर्वेकडून पश्चिमेकडे. गोष्टी कळल्या? महासागर कळला, गरम झालेला समजलं, पृथ्वी कशी फिरते समजलं पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे वारा उलट्या दिशेने फिरणार आहे, पूर्वेकडून पश्चिमेकडे. बरोबर? इथपर्यंत तुमच्या गोष्टी लक्षात आल्या असतील. आता आपण 3 टप्प्यात जाऊया. पहिल्यांदा आपण सामान्य मान्सूनची कंडिशन कशी असते ती लक्षात ठेवा. हा आपला प्रेमळ भारत आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक देश दिसतोय बघा हिरव्या रंगामध्ये, मादागास्कर. हा आफ्रिका खंडाच्या शेजारी असणारा मादागास्कर देश आहे. हा आपला आशिया खंडामधला भारत देश आहे. हा ऑस्ट्रेलिया खंड आहे. जगापासून खूप खाली मकरवृत्ताकडे जे आहे खंड ते ऑस्ट्रेलिया खंड आहे. त्याच्यानंतर इकडे दक्षिण अमेरिका खंडामधला एक देश दिसतोय तुम्हाला पेरू. पेरू, चिली वगैरे देश या ठिकाणी आहेत. बरोबर? आता हे 4 देश तुम्ही लक्षात ठेवले. माडागास्कर, भारत, ऑस्ट्रेलिया, पेरू. ओके. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं वारं पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतंय. 3 कंडिशन मधली आपण पहिली कंडिशन भरतोय, की मान्सून हा नॉर्मल आहे. नॉर्मल कंडिशनमध्ये कसा असतो? ओके. आता पाणी गरम झालेलं आहे. गरम पाणी समुद्राच्या वरती आलेलं आहे आणि वरती आल्यानंतर वाऱ्याची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्या कारणाने सेम हे प्रवाह पण महासागराचे जे प्रवाह आहेत, गरम प्रवाह, ते पण पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायला लागले. व्हायला लागल्यानंतर ते ऑस्ट्रेलियाच्या खंडापर्यंत किंवा इथे आहे
इथे आहे इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया. या ठिकाणी आल्यानंतर यांच्यामध्ये संगणन क्रिया होते. पावसाची क्रिया म्हणजे सबलिमेशन ही क्रिया घडते. ही क्रिया घडल्यानंतर या ठिकाणी आलेले जे गरम पाणी आहे, सोबत आणलेले ढग आहेत, हे ढग संगणन क्रियेमुळे हवेच्या वरती जातात. वर जाऊन यांना थंड हवा लागल्यानंतर संगणन क्रियेनुसार या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. या ठिकाणी काय होतो? भरपूर पाऊस पडतो या वाऱ्यांमुळे. ओके. आता दुसरी क्रिया काय होते? या वारे वरती गेलेले आहेत संगणन क्रियेमुळे. त्याच्यानंतर वरती गेलेले वारे उच्च दाबामुळे हे वारे हलके होऊन नंतर खाली उतरायला लागतात. आता ते उतरतात कुठे? आपण सामान्य क्रिया बघतोय. ऑस्ट्रेलियाच्या वरती गेलेले वारे हे उतरताना येतात पेरूपर्यंत. आता पेरूमध्ये काय झालं रे? इकडे थंड पाणी आहे, या ठिकाणी गरम पाणी आहे, कारण थंड पाणी गरम पाणी इकडे वाहून आलेलं आहे. ओके. एक वाऱ्याची एक साखळी किंवा एक शाखा पेरूला उतरली, दुसरी वाऱ्याची शाखा उतरली मॅडागास्करला. ओके. त्यामुळे झालं काय? त्यामुळे झालं या ठिकाणी उच्च दाब तयार झालाय. या ठिकाणी उच्च दाबाचा पट्टा तयार झाला. ओके. तर या ठिकाणी पाऊस भरपूर पडतोय. या पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर काय होतंय रे? ऑस्ट्रेलिया ठिकाणी सामान्य परिस्थितीमध्ये पाऊस भरपूर पडतोय. भरपूर पाऊस पडल्यानंतर त्याच्या ज्या शाखा आहेत वरती गेलेल्या, त्यातल्या काही शाखा वरती जड झाल्यानंतर त्या खाली उतरतात आणि त्याच्या दोन शाखा बनतात. म्हणजे ढगांची एक शाखा वरती गेलेली आहे संगणन क्रियेने ऑस्ट्रेलियाच्या वरती. भरपूर पाऊस दिला इंडोनेशिया, जावा, जकार्ता, सुमात्रा आणि ऑस्ट्रेलिया ठिकाणी. आता त्या काय करतील? या शाखेतली एक शाखा सरळ उतरते. ती उतरते कुठे? ढगांची शाखा, वाऱ्याची शाखा ती उतरते पेरू साईडला. एक शाखा उतरते कुठे? मादागास्कर साईडला. बघा, ऑस्ट्रेलियाच्या वरती गेलेली हवेची शाखा गरम पाण्यामुळे ढग वरती गेलेत ऑस्ट्रेलियाच्या वरती. एक शाखा उतरली आहे मादागास्करला, एक शाखा उतरली आहे पेरूला. काय होतंय रे? या ठिकाणी उतरल्यानंतर उच्च दाब पट्टा तयार होतोय. उच्च दाब पट्टा. आता उच्च दाब पट्टा तयार झाल्यानंतरची परिस्थिती काय असते? ज्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो त्याच वेळेस हवेचा दाब कमी असणाऱ्या ठिकाणी ते वारं वाहत असतं. बरोबर. सेम कंडिशन काय होते? या ठिकाणी हवेचा दाब जास्त झालेला असतो, हवेचा वायुभार जास्त झालेला असतो, दाब जास्त झालेला असतो. त्याच वेळेस भारतामध्ये काय कंडिशन असते? त्यावेळेस भारतामध्ये उन्हाळा चालू असतो. मे जून उन्हाळा चालू असतो आणि तुम्हाला माहिती आहे दाबाचं, ज्या ठिकाणी तापमान जास्त त्या ठिकाणी दाब कमी असतो. म्हणजे या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो भारतामध्ये तापमान जास्त असल्या कारणाने. आणि या ठिकाणी आहे उच्च दाबाचा पट्टा. आणि तुम्हाला एक नियम माहितीच आहे की वारं हे कायम उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतं. म्हणून यावेळेस काय होतं? इथे आलेलं जे बाष्पयुक्त वारं आहे, ऑस्ट्रेलियाच्या एका शाखेकडून आलेलं वारं, हे बाष्पयुक्त वारं भारताकडे व्हायला सुरुवात होते. आणि भारताकडे सुरू झाल्यानंतर आपण यालाच काय म्हणतो? जून महिन्यातला पाऊस आला, मान्सून आला. मान्सून आला म्हणजे नक्की काय आलं? तर हेच आहे, ऑस्ट्रेलियाकडून एक शाखा उतरलेली मॅडागास्करला आणि मॅडागास्करच्या ह्या शाखेकडून उच्च दाबाकडून कमी दाबाकडे जे वाऱ्याचं वहन झालेलं आहे, सोबत येताना बाष्प घेऊन आलेले आहेत आणि हे बाष्प आपल्या भारतामध्ये पावसाच्या स्वरूपामध्ये पडत असतं आणि यालाच म्हणतो आपण मान्सून. आता ही झाली सामान्य कंडिशन. आता आपण बघूया एल निनो म्हणजे काय. तुम्हाला वाटलं, नेहमी ऐकता तुम्ही की एल निनो मध्ये भारतावरती मान्सूनचा प्रभाव पडतो, भारतामध्ये पाऊस कमी पडतो. मग हे एल निनो आहे काय? तर लक्षात घ्या मित्रांनो, आता पुढची कंडिशन अशी आहे की काही वेळा म्हणजे साधारणतः 10 वर्षातून 7व्या किंवा 8व्या किंवा 9व्या वर्षी ह्या पूर्वी वारे ज्या वाहतात, पूर्वी वारे यांचा प्रभाव कमी होतो. आता अजूनही शास्त्रज्ञांना याचा अर्थ लागलेला नाही की हे वारे कमकुवत का होतात. हे नेहमी होतं 10 वर्षातून किमान 7-8 वर्षानंतर हे पूर्वी वारे जे आहेत, व्यापारी वारे आहेत, मान्सून घेऊन येणारे वारे आहेत, हे वारे काय होतात? कमकुवत पडतात. आता का पडतात याला अजूनही कारण शोधलं गेलेलं नाही किंवा सापडलेलं नाही. तर हे वारे कमकुवत पडल्यानंतर काय होतं? वारे कमकुवत पडल्यानंतर वाऱ्यांची दिशा बदलते. म्हणजे या ठिकाणी जे गरम पाण्याचे प्रवाह इकडे येणार होता, गरम पाण्याचा प्रवाह तो इथे आल्यानंतर इथे वरती जाणार होता आणि वरती गेल्यानंतर तो काय करणार होता? वरती जाऊन पाऊस देणार होता. त्याची एक शाखा इकडे येणार होती, एक शाखा पेरूला जाणार होती. आता मात्र उलट झालं. आता गरम पाण्याचा प्रवाहाची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे न राहता एल निनोच्या कंडिशन मध्ये ती दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते आणि गरम पाण्याचा प्रवाह जो ऑस्ट्रेलिया इथे तयार व्हायला पाहिजे होता तो आता तयार होतो पेरूच्या जवळ. तो तयार कुठे होतोय? पेरूच्या जवळ तयार होतोय. आणि पेरूच्या जवळ तयार झाल्या कारणाने या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि याच ठिकाणी पेरूला भरघोस पाऊस पडतो.
भरपूर पाऊस पडतो. आता काय झालं, आता जे संगणन क्रियेने वरती ढग जात होते नॉर्मल कंडिशनला ऑस्ट्रेलियाच्या वरती, आता ते पेरूच्या वरती तयार झालेले आहेत आणि त्याची फक्त एकच शाखा तयार होते आणि ती एक शाखा कुठे उतरते, ती एक शाखा उतरते ऑस्ट्रेलियाच्या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मग ऑस्ट्रेलियाच्या त्याने एक शाखा उतरल्या कारणाने इथे तयार होतो कमी दाबाचा पट्टा आणि या ठिकाणी ऑस्ट्रेलियावरती पाऊस कमी पडतो. आता ऑस्ट्रेलियावरतीच पाऊस कमी पडतोय त्यामुळे तुम्ही मगाशी बघितलं होतं की नॉर्मल कंडिशनला ऑस्ट्रेलियातून एक शाखा मॅडागास्करला येत होती आणि मॅडागास्करला येऊन ते परत मान्सून भारताकडे देत होते. पण आता ऑस्ट्रेलियाकडे आलेलंच वारं कमकुवत आहे आणि हे वारं कमकुवत असल्या कारणाने या ठिकाणी मान्सून सारखी परिस्थिती तयार होत नाही आणि याचा प्रभाव भारताच्या मान्सूनवरती होतो आणि भारताला पाऊस कमी पडतो. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की नॉर्मल कंडिशनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या वरती पाऊस तयार होतो किंवा संगणन क्रियेने ढग तयार होतात आणि एक शाखा इकडे उतरल्यानंतर भारताला पाऊस देते, एक शाखा पेरूला उतरते. बरोबर. मग एल निनोच्या कंडिशनचा परिणाम काय आहे, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, हे जग बघा, इथे कलहरी वाळवंट आहे, या ठिकाणी अटाकामा वाळवंट आहे, त्याच्यानंतर इकडे आफ्रिका खंडामध्ये या बाजूला सहारा वाळवंट आहे. आपल्या भारतामध्ये जरी तुम्ही आला तरी भारतामध्ये या ठिकाणी थरचे वाळवंट आहे, इकडे पश्चिम डार्लिंगचे वाळवंट आहे. सगळे वाळवंट पश्चिम दिशेलाच का तयार झालेत, सगळे वाळवंट पूर्वेला का नाही तयार झाले, तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असल्या कारणाने पश्चिम किनारपट्टींवरती पाऊस कायम जास्त असतो. पश्चिम किनारपट्टींवरती पाऊस कायम जास्त असतो आणि तिथून पुढे प्रवास करताना हे वारं कमकुवत बनतं आणि कमकुवत बनत बनत त्यांच्या पूर्ण पश्चिम बाजूला गेल्यानंतर या वाऱ्यांमध्ये बाष्पधारण शक्ती शून्य राहते आणि या ठिकाणी वाळवंट सदृश परिस्थिती निर्माण होते. ओके, हा आहे एल निनो. आता ला निनो काय ते पण आपण बघूया. पहिल्यांदा तुम्ही पाहिलं असेल सामान्य परिस्थितीमध्ये कसा मान्सून असतो, त्याच्यानंतर एल निनो पाहिला आपण. आता ला निनो कंडिशन मध्ये ऍक्च्युअली काय होतं, ला निनो कंडिशन मध्ये जास्त काही फरक नाही सामान्य परिस्थितीमध्ये, फक्त एवढंच आहे की ला निनो परिस्थितीमध्ये या ठिकाणी गरम धारांचा करंट आहे तो ज्याचा प्रभाव ऑस्ट्रेलियावरती अत्यंत जास्त असतो. अत्यंत जास्त असल्या कारणाने या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोच पडतो. त्याची एक शाखा मॅडागास्करला उतरते, त्याच्यामध्ये पण बाष्पधारण शक्ती अत्यंत जास्त असते आणि जास्त असल्या कारणाने त्याचा मान्सूनचा प्रभाव आपल्या भारतावरती पडतो आणि ला निनो कंडिशन मध्ये पाऊस अत्यंत जास्त पडतो. म्हणजे सर्वात जास्त पाऊस म्हणजे सामान्य स्थितीपेक्षा जास्त पाऊस. सामान्य स्थितीमध्ये म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये कसा पाऊस पडतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कसा गायब होतो भारतातला हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे एल निनो मध्ये पेरूच्या ठिकाणी जास्त पाऊस पडतोय आणि ला निनो कंडिशन मध्ये आपल्या भारताच्या इथे जास्त पाऊस पडतोय आणि या सगळ्यांवरती प्रभाव पडतो हा प्रशांत महासागर, पॅसिफिक महासागर, ज्याचा जगाने जवळपास 30% भाग व्यापलेला आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला एल निनो, ला निनो आणि सामान्य परिस्थितीमध्ये भारतामध्ये कसा पाऊस पडतो हे व्यवस्थित समजलं असेल. धन्यवाद.